Hello student, good morning. In the today's session we see the application based on for loop statement for displaying the multiplication of particular number. Means that number is nothing but to show the use of table. सो ह्या प्रोग्राममध्ये आपण काय बघणार आहोत, फॉर लूपचा यूज करून आपण एखाद्या टेबल कसा लिहायचा, म्हणजे मल्टिप्लिकेशन करून आपण जसं पाढे म्हणतो तो पाढ्याचा एखादा नंबरचा पाढा किंवा टेबल पूर्ण कसा डिस्प्ले करायचा त्याचा प्रोग्राम आपण इथे बघणार आहोत. सो फॉर दॅट पर्पज आपल्याला माहिती आहे की टेबल स्टार्ट फ्रॉम 1 to 10 होतो. सो कंडिशन आपण त्या पद्धतीने लावणार. बट कोणत्या नंबरचा टेबल लिहायचा तो नंबर आपल्याला इथे स्कॅन करावा लागणार आहे. सो त्यासाठी आपण एन हा व्हेरिएबल घेतला. एनमध्ये तो नंबर स्कॅन करून घेतला की ज्या नंबरसाठी आपण पाढा लिहिणार आहोत. आणि तो पाढा 1 ते 10 मीन्स बे एके बे बे दुने 4 अशा पद्धतीनेच आपण लिहितो. सो आपण लुपिंगमध्ये 1 to 10 पर्यंत कंडिशन लावली आणि फक्त त्या नंबरची 1 सोबत 2 सोबत 3 सोबत मल्टिप्लिकेशन करून त्याचं रिझल्ट डिस्प्ले करणार आहोत. सो आपल्याला माहिती आहे की मल्टिप्लिकेशन कसं करता बाय युजिंग मल्टिप्लाय ऑपरेटर. सो ह्या पद्धतीने मी फक्त एक प्रिंट केलं फॉर्मॅट की पाढा कसा प्रिंट होणार आहे. पहिल्याच्यात माझं असणार आहे जो नंबर आहे तो म्हणजे 3 × 1 3 × 2 म्हणजे तीनाचा पाढा जर असेल तर सो पर्सेंडी फॉर दॅट 3 देन इंटू सिम्बॉल देन परत पर्सेंडी 1 2 3 4 साठी आणि देन इथे रिझल्ट. तर अशा पद्धतीने 3% यूज करून मी काय केलं आहे पाढा क्रिएट करणार आहे. फॉर डिस्प्लेइंग दॅट मी असं स्टेटमेंट लिहिणार आणि त्या पर्सेंडीची ती व्हॅल्यूसाठी इथे आर्ग्युमेंट पास केला कॉमा करून. एन फॉर नंबर, जे फॉर 1 2 3 4 दिसण्यासाठी आणि इथे त्याची रिझल्ट जो काही असेल आपला मल्टिप्लिकेशन तो. सो इथे आपण मल्टिप्लिकेशन जे इंटू एन केलं. सो अशा पद्धतीने आपण एक एक पाढा डिस्प्ले करू शकतो. जो पाढा तुम्हाला हवा आहे तो तुम्ही इथे फाइंड आउट करू शकता. सो तो प्रॉपर डिस्प्ले कसा होतो ते आउटपुट थ्रू तुम्हाला क्लिअर होईल. सो फर्स्ट आता फॉर एक्झाम्पल मी 2चा पाढा डिस्प्ले करते. सो 2 इनपुट दिलं. सो इथे माझा टेबल कॅल्क्युलेट झाला 2 × 1 2 2 × 2 4. तर अशा पद्धतीने मला डिस्प्ले करायचं होतं. सो मी प्रिंट स्टेटमेंट मध्ये 3% वापरले. पहिला पर्सेंडी फॉर जो टेबल आहे तो, देन सेकंड पर्सेंडी फॉर 1 to 10 सिरीज अँड थर्ड पर्सेंडी फॉर रिझल्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर टेबल. सो आय थिंक इट इज क्लिअर की हाऊ टू डिस्प्ले एनी टेबल बाय यूजिंग सी प्रोग्राम विथ द हेल्प ऑफ फॉर लूप स्टेटमेंट. सो इथे मी अजून एखादा टेबल तुम्हाला डिस्प्ले करू दाखवते. सो मी 7चा टेबल करण्याचा प्रयत्न करते. सो मी इनपुट दिलं 7. सो चेकआउट देअर की वेदर 7 टेबल इज करेक्ट ऑर नॉट. इट इज करेक्ट. सो अशा पद्धतीने तुम्ही 1 by 1 टेबल डिस्प्ले करू शकता. इन केस तुम्हाला 1 to 100 जसं आपण म्हणतो ना 1 ते 10चे पाढे लिहा, तर ते पण जर तुम्हाला करायचे असेल तर त्यासाठी कसा कोडमध्ये चेंज करणार ॲट अ टाईम. सो आता आपल्याला माहिती 1 to 100 म्हणजे इथे आपला जसं एन जो आपण देतो तो येतो आहे. तर इथे आपल्याला 1 2 3 4 असा चेंज होत गेला पाहिजे आणि मधल्या ज्या काही व्हॅल्यू आहे 1 2 3 4 त्या ॲज इट इज असल्या पाहिजे. सो आता इथे आपल्याला डबल लुपिंग स्टेटमेंटचा यूज करावा लागेल. सो डबल लुपिंग स्टेटमेंट कसं यूज करता. सो हा आउटर लूप, हा इनर लूप. ओके. अँड दोन्ही लूप यूज केल्यानंतर त्यामध्ये थोडाफार चेंज करायचा आहे. तो कसा ते मी आता इथे तुम्हाला दाखवते. आधी आपण कोड लिहून घेऊ मग मी एक्सप्लेन करते. ओके. सो आता आउटर लूप थोड्या वेळ जर बाजूला ठेवला तर इनर लूप जर बघितलं आपण तर आपण काय केलेलं होतं इथे फक्त एन टाकला होता ज्या नंबरसाठी करतो. आता इथे आपला एन हा काय असणार आहे 1 आणि हा मधला लूप जो असणार आहे तो पर्टिक्युलर टेबल डिस्प्ले करण्यासाठी. सो जेव्हा जे 1 असेल कंडिशन ट्रू असल्यावर तो मधल्या लूपमध्ये जाईल. मधली लूप परत चेक करेल कंडिशन 1 to 10. सो आपल्याला पहिल्यांदा 1 1 मिळतं आहे. सो आपण 1 × 1 1 डिस्प्ले करू शकतो. सो अशा पद्धतीने आपल्याला जे आणि आयची मल्टिप्लिकेशन इथे डिस्प्ले केली तर आपल्याला सायमल्टेनियसली सर्व टेबल्स मिळतील. जेव्हा ही कंडिशन पूर्ण 10पर्यंत होईल कंप्लीट, ह्या लूपमधून आपण बाहेर निघू. जे 2 होईल
जे 2 झाल्यावर परत अगेन आय 1 असेल, सो 2 इंटू 1, 2 इंटू 2 असं 10पर्यंत होईल. मीन्स दिस इज फॉर 1 to 10 इटरेशन अँड दिस इज फॉर द पर्टिक्युलर नंबर टेबल इटरेशन फॉर लूप इज यूज्ड. तर अशा पद्धतीने आपण 2 फॉर लूपचा यूज करून ॲट अ टाईम 1 to 10चा टेबल डिस्प्ले करू शकतो. सो इथे आपल्याला इनपुटची काही गरज येणार नाही. सो इनपुटची जी काही स्टेटमेंट आहे ती सध्या तरी कमेंटमध्ये टाकते. ओनली वी आर कॅल्क्युलेटिंग डिरेक्टली 1 to 10. सो नॉर्मल कंडिशन आहे. फॉर लूप 2 वापरायचे आहेत. मधली फॉर लूप रिपिटेशनसाठी यूज होते आणि बाहेरची फॉर लूप 1 to 10 टेबल डिस्प्ले करण्यासाठी यूज होते. सो रन करूया. इनपुट घ्यायची गरज नाही. नाव सी द आउटपुट अकॉर्डिंग टू दिस वे यू गॉट. दिस इज 1 टेबल्स, 2 टेबल, 3 टेबल, 4 टेबल. अशा पद्धतीने तुम्हाला 1 to 10चे टेबल व्हर्टिकली मिळाले. सो आय थिंक क्लिअर असेल कोडिंग. ओके. लॉजिक काय सांगतं, जे इंटू आय मीन्स जे 1 इंटू 1. ओके. परत जे आय 2 होईल, जे 1च राहील, 1 इंटू 2. अशा पद्धतीने एक 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 लूप तुमची काय होणार आहे, इटरेट होत जाणार आहे. जे हा 1 to 10 टेबलचा नंबर असणार आहे आणि आय हा त्या टेबलमधल्या 1 to 10 सिरीज डिस्प्ले करण्यासाठी यूज होणार आहे. सो अशा पद्धतीने लॉजिक लावून तुम्ही सायमल्टेनियसली सुद्धा टेबल डिस्प्ले करू शकता. So I think it is clear to all of you how to display a particular table or how to display a 1 to 10 table at a time by using for loop statement. याला मल्टिपल फॉर लूप स्टेटमेंट म्हणतात. दिस इज युअर इनर फॉर लूप अँड दिस इज युअर आउटर फॉर लूप. आउटर आणि इनर फॉर लूपचा यूज कसा करून आपण टेबल डिस्प्ले करायचे हा प्रोग्राम इथे शो केला आहे. ओके. थँक्यू.